वसंत मोरेंनी मनसेला रामराम ठोकलेला आहे। साहेब मला माफ करा अशी पोस्ट वसंत मोरेंनी केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे नाराज असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यानंतर आता वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकलेला आहे। वसंत मोरे यांनी ही पोस्ट केलेली आहे, साहेब मला माफ करा अशा आशयाची पोस्ट वसंत मोरे यांनी केलेली आहे आणि अशी पोस्ट करत आता वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकलाय। तर आपण बघतो आताची सर्वात मोठी बातमी, वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकलेला आहे। त्यामुळे पुण्यामध्ये आता मनसेला मोठा धक्का मिळालेला आहे। वसंत मोरे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचा चर्चा होतं, त्यांना डावललं जात असल्याचा आरोपही अनेकदा करण्यात आला आणि आता त्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकलेला आहे। त्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडलेली आहे। साहेब मला माफ करा अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे। सकाळी देखील वसंत मोरे यांनी एक पोस्ट केलेली होती, त्या पोस्टमधून त्यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता अखेर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकलाय। साहेब मला माफ करा अशा आशयाची पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे। तर बघतो हे पत्र समोर आलेलं आहे, वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिलेला आहे, त्याच संदर्भातलं हे पत्र आता समोर आलेलं आहे, पुढारी न्यूजच्या हाती आलेलं आहे। वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकलेला आहे, राज ठाकरेंची त्यांनी साथ सोडलेली आहे। साहेब मला माफ करा अशा आशयाची पोस्ट करत त्यांनी आपला राजीनामा जाहीर केला आहे। तर आता पुण्यामधून मनसेच्या गोटातून ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। मनसेचे नेते वसंत मोरे यांनी आता मनसेला रामराम ठोकलेला आहे। साहेब मला माफ करा अशा आशयाची पोस्ट त्यांनी केलेली आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील इच्छा व्यक्त केलेली होती, मात्र आपल्याला कुठेतरी डावललं जात असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून अनेकदा करण्यात आला। त्यामुळे वसंत मोरेंनी अनेकदा आपली उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली आणि आता अखेर वसंत मोरे यांनी आपला मनसेला रामराम ठोकलेला आहे। त्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडलेली आहे। वसंत मोरे यांना तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी ऋषिकेश चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेत। ऋषिकेश, पुण्यातून ही सर्वात मोठी बातमी आलेली आहे, पुण्यामध्ये मनसेला धक्का बसलाय, वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची साथ सोडली आहे। प्राची जर आपण बघितलं तर वसंत मोरेंची दुसरी पोस्ट आहे। त्यांनी आधी पण काल एक पोस्ट केली अशी की एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, त्यानंतर ना कोणाकडे तक्रार होते ना कोणाकडे अपेक्षित होतो। ही पहिली त्यांची पोस्ट होती, त्यानंतर त्यांनी राजीनामाचा पोस्ट टाकले, त्यामध्ये बघू शकतो की राज ठाकरेंचा त्यांनी फोटो घेतलाय, त्यासमोर ते झुकलेत, पाया पडतायत, साष्टांग दंडवत घालतायत आणि पूर्णपणे ते मागतात की आणि त्यांच्या पोस्टमध्ये हे पण लिहिलं की अखेरचं जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा। आणि ते बऱ्यापैकी जे प्राथमिक सदस्य आहेत त्यांचे त्याबाबत त्यांनी स्वीकारण्याबाबत पत्र लिहिले पूर्णपणे की जे मला पद आहेत त्या मला राजीनामा द्या आणि तो स्वीकारा, ते राज ठाकरेंना पूर्ण पत्र लिहिले त्यामध्ये। धन्यवाद ऋषिकेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय वसंत मोरे यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटवल्यानंतर साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर अनेकदा वसंत मोरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली। त्यानंतरच अनेकदा अशा चर्चा रंगल्या की वसंत मोरे मनसेला रामराम ठोकणार, मात्र वसंत मोरे यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नव्हती आणि आता अखेर अनेक दिवसांनंतर वसंत मोरे यांनी ही मोठी भूमिका समोर आणलेली आहे। वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकलेला आहे, त्यांनी राज ठाकरेंची साथ सोडलेली आहे। आपण बघतोय वसंत मोरेंचा फोटो समोर आलेला आहे, राज ठाकरेंच्या फोटो समोर ते नतमस्तक होताना दिसत आहेत। त्यांनी हा शेवटचा फोटो पोस्ट केलेला आहे। राज ठाकरे यांनी आपल्या मनसेचा राजीनामा देताना मनसेतून बाहेर पडताना त्यांनी हा फोटो पोस्ट केलेला आहे। राज ठाकरेंच्या फोटो समोर वसंत मोरे नतमस्तक होतात असा हा फोटो आहे आणि या फोटो नंतर आता वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकलाय, राज ठाकरेंची साथ सोडली आहे। आपण बघतोय ही सर्वात एक्सक्लुझिव्ह दृश्य समोर आलेली आहेत। वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंच्या फोटो समोर नतमस्तक होतानाचा हा त्यांचा फोटो समोर आलाय। साहेब मला माफ करा अशा आशयाची पोस्ट देखील वसंत मोरे यांनी केलेली होती आणि आता अखेर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे मनसेतून बाहेर पडणार अशा चर्चा सुरू होत्या, मात्र आता अखेर वसंत मोरे यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय आणि तशा आशयाची पोस्टही त्यांनी शेअर केली आहे। काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी शरद पवारांचीही भेट घेतलेली होती आणि त्यावेळी देखील वसंत मोरे हे शरद पवारांसोबत जाणार का अशा चर्चा रंगलेल्या होत्या, मात्र आता अखेर साहेब मला माफ करा अशी पोस्ट करत वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, वसंत मोरे म्हणजे राज ठाकरेंचे निकटवर्ती आणि कट्टर असे त्यांचे मनसैनिक मानले जायचे, मात्र आता वसंत मोरे यांनीच राज ठाकरेंना
रामराम केलेला आहे, मनसेला रामराम ठोकलेला आहे. काय समोर येते असं याबाबतची कारण? वसंत मोरे हे राज ठाकरेंचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते आणि कट्टर कार्यकर्ते मानले जातात. अनेक वेळा त्यांच्या आंदोलनातून आणि त्यांच्या भाषणांच्या भूमिकातून त्यांनी हे वेळोवेळी दाखवून दिलंय. पण आता ज्या पद्धतीने त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे त्याची वेगवेगळी राजकीय कारण आहेत. सगळ्यात महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. अगदी काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची निसर्ग मंगल कार्यालय परिसरामध्ये भेट घेतली. त्यावेळी देखील अशा पद्धतीची चर्चा झाली होती की मनसे हे नाराज आहेत. इतकंच नाही, वसंत मोरेंनी सातत्यानं त्यांच्या फेसबुक अकाउंट्सवर त्यांची नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टेटस ठेवतील, फेसबुकला स्टोरी टाकतील, फेसबुकवरती लाईव्ह व्हिडिओ मधून ते त्यांची जी नाराजी आहे ती वेळोवेळी सांगत होते. राज ठाकरेंची देखील त्यांनी यापूर्वी भेट घेतलेली आहे आणि राज ठाकरेंना भेट घेऊन देखील त्यांनी त्यांची नाराजी कळवलेली आहे. यापूर्वी जर आपण बघितलं असेल तर राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी ते स्वतः मुंबईला आले होते. मुंबईतल्या बैठकीमध्ये देखील त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्याही चालल्या होत्या. शरद पवारांकडे जेव्हा ते भेटले तेव्हा अशी चर्चा होती की ते स्वतः शरद पवारांना मी राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे असं त्यांचं सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासोबत बोलणं झाल्याचं देखील खात्रीलायक सूत्रांकडून समजलं होतं. ते राष्ट्रवादीत येतील किंवा शिवसेनेमध्ये जातील, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये, अशा दोन शक्यता सध्या पुण्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळतात. आता मात्र महत्वाची गोष्ट हीच आहे की राज ठाकरेंच्या सोबत इतक्या वर्षांपासून काम केलेले, मनसेची नवी ओळख पुण्या शहरात असलेले, जेव्हा मनसेचे फक्त पुण्यात 2च नगरसेवक निवडून आले त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव होतं ते वसंत मोरे आणि दुसरं नाव होतं साईनाथ बाबर. साईनाथ बाबर अजूनही मनसेमध्ये आहेत, मात्र त्यांची जी जोडी मनसेची पुण्यातली समजली जात होती ती मात्र आता तुटलेली आहे आणि वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याचं आपण पाहतो. यात अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा अशा 2 ओळी अगदी 12 मिनिटांपूर्वी वसंत मोरेंनी फेसबुकवरती पोस्ट केलेल्या आहेत. जो मनसेच्या कार्यालयातला राज ठाकरेंचा फोटो आहे त्या फोटोला ते हात जोडतायत, दंडवत त्यांनी घातलेला आहे आणि ते फोटो त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलेले आहेत. त्यांनी पत्र लिहिलंय आणि पत्र लिहिताना त्यांनी असं म्हटलंय, माझ्या पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारण्यासंदर्भात, अर्थात ते राजीनामा देतात. यापूर्वी वसंत मोरेंना पक्षातून पदांवरून त्यांना पदभार कमी केला गेला होता. त्यांच्याकडे जी महत्वाची काही जबाबदारी होती ती त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या या नेमक्या नाराजीचं काय कारण आहे त्याचा शोध घेतला जातो आहे. पण दुसरीकडे सातत्यानं त्यांनी जी नाराजी राज ठाकरेंकडे सांगितली, व्यक्त केली, त्याचा कुठेही फायदा झाल्याचं दिसत नाही. कारण शेवटी त्यांना अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागलेला आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष भेटून राज ठाकरेंकडे राजीनामा दिलेला नाही. कारण यापूर्वी वेगवेगळ्या ज्या बैठका झाल्या तेव्हा सातत्यानं वसंत मोरेंनी त्यांची नाराजी जी आहे ती राज ठाकरेंना कळवलेली होती. त्याचा कुठलाही फायदा होतोय असं त्यांना दिसत नव्हतं किंवा त्यांचं ऐकूनही घेतलं जात नव्हतं असं वसंत मोरेंचं म्हणणं आहे. आणि म्हणून मग त्यांना अशा पद्धतीनं हा निर्णय घ्यावा लागलाय. 1-2 वर्ष नाही तर जवळपास या पक्ष संघटनेसाठी 18 वर्ष वसंत मोरेंनी मनसेसाठी पुण्यात काम केलेलं आहे. 18 वर्ष वसंत मोरे जेव्हा मनसेसाठी काम करतात तेव्हा आता यावेळी त्यांनी पक्ष सोडणं हे पक्षासाठी, पुणे शहरासाठी, पुण्यातली जी सगळी मनसेची ताकद आहे ती कमी होण्यासाठी, अर्थात मनसेसाठी हे हानिकारक आहेच आहे. पण सातत्यानं मनसैनिकांची जी होणारी घुसमट आहे पुणे शहरातली ती पक्षश्रेष्ठी का ऐकत नाहीत असाही सवाल या निमित्तानं स्वाभाविकपणे विचारला जाईल. पण वसंत मोरे ज्यांच्याकडे मनसेतलं प्रदेश सरचिटणीस असं पद होतं, राज्याच्या क्षेत्रात मोठी जबाबदारी ज्यांच्यावरती होती ते आता मनसेची साथ सोडतायत. वसंत मोरे हे अत्यंत महत्वाचा चेहरा पुण्यातला मनसेचा मानले जात होते. तसं त्यांचं एकूण काम होतं. सोशल मीडियावर त्यांना त्याचा तसा प्रतिसादही मोठ्या संख्येनं रीच त्यांचा जो होता, ज्याला आपण रीचच्या सोशल मीडियाच्या भाषेत बोलू, तोही आपल्याला पाहायला मिळाला. इतकंच नाही तर त्यांनी महानगरपालिकेमध्ये देखील यापूर्वी एक नगरसेवक ज्ञानेश्वर तुम्ही असंच आमच्यासोबत जोडलेले आहात तर